वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2010। ही आहे झी मराठी अवॉर्ड्स 2010 ची ट्रॉफी। नाही, मला नाही मिळाली आहे, पण ही ट्रॉफी सगळ्या कलाकारांसाठी खूप स्पेशल असते। ती का याचं कारण म्हणजे ही ट्रॉफी आम्हाला तुमच्या प्रतिसादाद्वारे मिळते। तर आज ही ट्रॉफी कोणाकोणाला मिळणार आहे ते तर आपण बघूच या, पण त्याआधी या सोहळ्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते बघूया। चला। मी गिरीजा ओक, मी आपलं झी मराठी अवॉर्डचं कंटेनरचं बघत आहात। आता आम्ही रिहर्सल्स करतोय आणि खूप छान छान ॲक्ट्स आहेत तुमच्यासाठी, डान्स परफॉर्मन्सेस आहेत। आम्ही सगळे जवळपास डान्स एक्साइटेड आहे, थोडीशी नर्वस पण आहे, एक तर डान्स असल्यामुळे आणि दुसरे नॉमिनेशन्स असल्यामुळे। पुरो परफॉर्मन्सचं पण वेगळं टेन्शनच आहे, कारण हो परफॉर्म पण आम्ही करतोय म्हणजे अर्थात वेगवेगळ्या पार्टनर्स सोबत, पण तरी सुद्धा म्हणजे ते फार चांगले डान्सर्स आहेत। म्हणजे आय एम शुअर तू सुद्धा फार छान डान्स करतो, त्यामुळे तुमच्या सगळ्यांमध्ये करणं म्हणजे थोडं टेन्शन येतं मला। बेस्ट ऑफ लक, लेट्स रॉक। झी मराठीचा सोहळा इतका भव्य दिव्य असतो की त्यामागे अनेक लोकांचे परिश्रम पणाला लागले असतात। आता रिहर्सल चालले आहेत। आजच्या या कार्यक्रमात मी पण एक छोटासा परफॉर्मन्स करतोय, तो तुम्ही डायरेक्टली शो मध्ये बघाच, पण इतर कलावंत काय करताय हे आपण बघूया। चला। मी जिंकले। इंदवरक्के नन्नरक्के गजेंद्र ते म्हणताय तुम्ही पहिला नाही, गजेंद्र हिरे काल रात्रीच त्याने येऊन भेटून गेला। 18 मिनिटात चित्रपट संपवतो म्हणालाय। नाही रे, अहिरे अहिरे ही हिरे झाली सर। मल्ल नळके तेल्ल नळके नाही कळलं। ते म्हणताय तो चित्रपट त्यांनाही कळला नाही आणि गजालाही कळला नाही। त्यामुळे तुम्हाला संधी आहे, तुम्ही सांगा तुमच्या काय नाव काय तुमचं? मी महाराष्ट्राची सुप्रसिद्ध दीनलेनी आहे। दीनलेनी म्हणजे दिग्दर्शक, नटी, लेखिका, निर्माती। अरे रे रे, खरंच दीन लेखक निर्माता, खरंच आहे। मी एरवी बाहेर प्रेक्षागृहात बसलेला असतो, कधीतरी नॉमिनेशन असतं, कधी कधी नॉमिनेशन नसतं, पण हे सगळे अवॉर्ड्स बघण्यासाठी, ते कोणाला मिळाले हे बघण्यासाठी आणि त्यानिमित्ताने आणखीन एक गोष्ट अशी होती की कधी कधी आपण एखादी मालिका फॉलो करू शकत नाही, पण त्यातल्या सुद्धा एखाद्या महत्त्वाच्या कॅरेक्टरला, महत्त्वाच्या ॲक्टरला अवॉर्ड मिळाल्यानंतर असं वाटतं की अरे याचं काम आपल्याला नीट बघायला हवं।
त्यामुळे या गोष्टींसाठी मी नेहमी प्रेक्षागृहात बसलोय. पण झीचं हे आपलं झी मराठी अवॉर्ड्सचं अँकरिंग करण्यासाठी मी पहिल्यांदाच आपल्यासमोर येणार आहे. झी मराठी TRP रेटिंग मध्ये सतत नंबर 1 वर राहण्याला कारणीभूत आहे झी मराठी आणि मराठी प्रेक्षकांमधलं नातं अगदी भावा बहिणीसारखं. वैभव मांगलेची वेगवेगळी हातखंडा कॅरेक्टर्स तो इथे सादर करणार आहे. उदाहरणार्थ तो स्त्री वेशात एकदा येणार आहे, एकदा तो कोकणातला त्याचं जे गाजलेलं कॅरेक्टर आहे ता म्हणून ते करणार आहे. ता आणि एकता कपूर एकत्र भेटतात कोकणातल्या एका जंगलात, असं एक स्किट आहे. खूप धमाल आहे. ह्या इंडस्ट्रीवरती भाष्य आहे, गमतीशीर भाष्य आहे. नंतर साऊथचा स्टार रजनीकांतमध्ये महाराष्ट्रात आला होता आणि मराठी सिनेमा करणार असं त्याने जाहीर केलं होतं. तर त्या निमित्ताने आम्ही एक स्किट केलं. रजनीकांतला एक मराठीतली लेखिका, दिग्दर्शिका आणि नटी निर्माती भेटते आणि तिला स्वतःला मराठी सिनेमा करायचा आहे रजनीकांतला घेऊन, त्याची एक धमाल आहे. तर हा गमतीशीर थोडासा लोकांना चिमटे काढत, काही इमोशनल भाष्य करत, काही सोशल भाष्य करत, राजकीय भाष्य करत हा इव्हेंट पुढे जाणार आहे. आणि आमच्या परीने आम्ही खूप मेहनत घेतोय हा चांगला होण्यासाठी. एक्सक्यूज मी, मैया प्रियाला प्रीत कलेला वॉच माय सिरियल. वाच नाही. काय झालं, सकाळी बायको माझी वाचकर अंगावर आली. काय झालं काय सांगतो सर. काय झालं, मी सकाळी उठलो आणि मला जरा पोटात मुरडा पडल्यासारखं झालं आणि मग परसा काढला गेलो टमरे घेऊन. नाही तुमच्याकडे बॉटल घेऊन जातात नाही, डिस्टिल वॉटर. आम्ही काय डिस्टिलचं वॉटर घेऊन जात आहोत. आता झालं काय, आलो आम्ही, मी कोपऱ्यात बसलेला होतो आणि माझी बायको म्हणजे खुडू कोंबडी सारखं काय बसलाय. रानात जावाने अंडी घाला, रानात जावाने टाकला तोडून आणा. टाकलाची भाजी नसते, टाकली पिठी तोडून आणा म्हणून सांगितलं. तर मला म्हणजे हे टाकला, रानात जाऊन अंडा टाकला म्हणून रानात पाय टाकला तर समोर तुम्ही उभ्या ठाकला. झी मराठीने मला हे जी कार्यक्रमाची संधी दिली, मी ग्रामीण भागातला म्हणजे खेड्यातला माणूस आहे, परंतु एक या कलेचं कौतुक व्हावं. घराघरात हा गाडगे बाबा तुकडोजी महाराजाचा शिक्षणाचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा विचार जावा. आणि झी मराठीचं काम म्हणजे गिरते को उठाना स्वर्ग मेरा, सबकी भलाई धर्म मेरा. आणि हा आमचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा विचार समाजापर्यंत नव्हे पूर्ण देशा परदेशात जावा. मुझे या भारतात बंधू भाव नित्य वसुदे. म्हणून झी टीव्हीचे मी आभार मानतो की हा साधू संताचा तुकडोजी बाबा गाडगे बाबाचा विचार शेतकऱ्याच्या ग्रामीण भागात घराघरात हा जाऊन पोहोचवला. खूप घाई आहे, खूप घाई आहे, खूप टेन्शन आहे. रिहर्सल्स बाकी आहेत अजून. आम्ही जस्ट रिहर्सल करतोच आहोत. तो आता जस्ट शूटिंगवरनं पोहोचलाय. तिथे सगळे त्याची कपड्याची तयारी, कारण टोटल मंगळागौर सादर करणार आहोत. टोटल तो ड्रेस नऊवारी वगैरे नेसायचं आहे. माझं नेसून मोकळं झालेलं, तो आता ट्रायल करायला गेला म्हणून मी एकटाच तुमच्याशी बोलायला आलो. खूप टेन्शन आहे, काही सुचत नाही आहे. आता ह्याने मला सांगितलं मी जबरदस्ती बाईट देतो तुम्हाला. मला खरंच म्हणजे कधी एकदा ते परफॉर्म होतोय असं टेन्शन आलेलं आहे. खूप घाई गडबड आहे आमची. मी आणि वैभव आज 3 स्किट्स करणार आहोत आणि आमच्या नेहमीपेक्षा खूप वेगळं असणार आहे, कारण एवढा ऑडियन्स आमच्या समोर असणार आहे आणि सगळे मातब्बर लोक बसलेले असणार आहेत. त्यामुळे टेन्शन पण आलंय आणि आता लगेच शो सुरू होणार आहे. कॉस्ट्युम ट्रायल खूप काय काय आहे आणि आय होप की आम्ही चांगलं करू. तशी रिहर्सल आम्ही थोडी थोडी केली आहे, पण आय होप की आज खरंच चांगलं होईल. काय नाव तुमचं? कोण तुम्ही? वाट चुकली आहे काय? येस. नाही गावाची येस वाला इकडे कुठे आलो राहणार. सॉरी इकडे कुठे आली तुमची? क्या बक कर रहे हो तुम? मैं एकता. मी पण एकटा. हाँ मैं एकता. एकटा क्योंकि छाछ भी कभी दही था. अच्छा अच्छा, कवाली. अच्छा अच्छा, कवाली. कवाली आणि कशाला आली? क्या? माझी या प्रियाला मराठी पण केलं ना. म्हणतात ना ते तसं आहे. मराठी निर्माते मारती खेटा, मराठी निर्माते मारती खेटा आणि पंजाबी डोक्याला भागवा फेटा. तुम्हाला फार धमाल येणार आहे आमची स्किट बघताना. तुम्ही खूप एन्जॉय कराल आणि मला खात्री आहे की तुम्हाला ती फार फार आवडतील. आता थोड्याच वेळात आत जाऊन पटकन वेश बदलतो आणि काही भूमिका आहेत त्या सादर करून आपल्यासमोर लगेच पुन्हा येतो. सिरियल स्टोरी आहे? नाही, सिरियलची स्टोरी काय आहे? अलग जॉनर है. काय आहे? जॉनर जवानर नाही काय? होट को होट लगाओ. लावतो. नाही तुमचा काय जवानर? जवानर होट को होट लगाओ. लावतो. नहीं आपके. मग कशाला म्हणतोय मी? काय पटते काय तुमचा हा शब्द म्हणता म्हणता ना ह्या
नाराचा वानर व्हायचा काय त्याचा अर्थ काय ते मतलब एकदम अलग टाइप की स्टोरी है, टेलीविजन पे पहली बार होने वाली काय सांगताव काय पटकन सांगा. एक हिंट देती हूँ. कधीतरी हिट पण द्यावा. काय स्टोरी सांगा. एक गांव होता है बिल्कुल ऐसा ही. उसमें एक हवेली है पुरानी सी. उसमें 13 सास और 11 बहुएं रहती है. काय सांगताव काय. बऱ्याच अशा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, म्हणजे ते त्याचा विचार करून मला आता हसायला येत आहे. त्यामुळे ते स्क्रिप्ट सुद्धा खूप एंटरटेनिंग असणार आहे. फू बाय फू मध्ये पाहिलेली कास्ट सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. धमाल मस्ती तुम्ही एन्जॉय करणार आहात एवढं मला नक्की माहिती आहे. हा जो सोहळा आहे हा फार हॅपनिंग आहे नवीन लोकांसाठी, नवीन उमेद देणारा आणि चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करणारा, आणि झी मराठी हे आपलं किती जवळचं चॅनल आहे आणि किती आपुलकीचं चॅनल आहे हे सांगणारा हा सोहळा आहे. आम्हाला अशी खात्री आहे की एकदा झीवर काम केलेला माणूस इतरत्र कुठे फार फिरकत नाही, म्हणजे त्याला आवडत नाही. विशेष करून खूप नवीन चेहरे यावेळी बघायला मिळणार आहेत आपल्या सगळ्यांनाच. म्हणजे खूप जण आहेत. अमर प्रेमचं कपल जे आहे किंवा माझी अप्रियाला प्रीत कळेनाचं कपल आहे. आय एम शुअर त्यांच्यासाठी हा झी मराठी अवॉर्ड्सचा इव्हेंट खूप मोठा असणार आहे आणि मी त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट देऊ इच्छिते की मे द बेस्ट विन. आणि आम्हाला खूप मजा येणार आहे. खूप नवीन चेहरे, त्यांचे परफॉर्मन्सेस किंवा त्यांना अवॉर्ड्स मिळताना बघून सगळ्यांनाच आनंद होईल आणि सगळ्यांनाच ऑल द बेस्ट. रसिको, झी अवॉर्ड्समध्ये एकूण 25 कॅटेगरीज असतात आणि त्यात सर्वोत्कृष्ट नायक आणि सर्वोत्कृष्ट नायिका कोण याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आणि आता यावर्षी तर असं झालंय की जे नॉमिनीज आहेत त्यात आमच्यासारखी काही तरुण मंडळी आहेत, त्याचबरोबर काही मातब्बर कलावंत आहेत. तर यावर्षी हे 2 अवॉर्ड नक्की कोणाला मिळतील? तर आता आपण असं करूया, या अवॉर्डसाठी जे नॉमिनेट झाले आहेत त्या नॉमिनीशी जाऊन बोलूयात. काय म्हणता? संजय भाग्यलक्ष्मी मधलं हे कॅरेक्टर मी वठवतोय. माझ्याबरोबर माझी जोडीदार नेहा पेंडसे काशीचं कॅरेक्टर वठवते आणि आमचं नॉमिनेशन झालंय सर्वोत्कृष्ट जोडीसाठी. तर ही एक आगळी वेगळी जोडी तुम्हाला बघायला मिळाली आता. एक वेडा संजय आणि एक गावातली सॉफिस्टिकेटेड काशी अशी. सो लोकांनी भरपूर प्रेम दिलंय. आता बघू, नॉमिनेशन हेच आमच्यासाठी सगळं होतं. आता अवॉर्ड मिळतो नाही मिळत हे सगळं त्यांच्यावर आहे, पण तुम्ही प्रेम दिलं त्याबद्दल मी खरंच आभारी आहे तुमचा. मला 3 नॉमिनेशन्स आहेत आज झी मराठी अवॉर्डसाठी. पहिलं म्हणजे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, दुसरं सर्वोत्कृष्ट पदार्पण आणि तिसरं सर्वोत्कृष्ट भावंड. आता बघूया किती अवॉर्ड्स मिळतात, काय मिळतात, पण आमची सिरियल तर रॉक करणार एवढं नक्की. वी आर होपिंग की आम्हाला जास्तीत जास्त अवॉर्ड मिळो आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की माझं नॉमिनेशन सुनील बर्वे या सगळ्यांसोबत नाव येतं. दॅट्स अ व्हेरी बिग थिंग फॉर मी. आणि बघूया. मी सुनील शेंडे. भाग्यलक्ष्मी या मालिकेमध्ये धनाजीराव मोहिते या कॅरेक्टर करता माझं नॉमिनेशन झालंय. कुंकू या मालिकेतील पद्माकर वाकनीस या रोलसाठी माझं नॉमिनेशन झालं हे मला जास्त आनंददायी होतं आणि इच्छा करतो की तो पुरस्कार मला मिळावा. आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे हे नक्कीच शक्य होईल. सर्वोत्कृष्ट अँकर पुरुषसाठी मला नॉमिनेशन मिळालेलं आहे. खरं तर खूप मला टेन्शन नाही म्हणता येणार तसं, कारण फूबाईपूचा अँकर आहे जिकडे टेन्शन जमतं आणि धमाल होते सुरू असं आम्ही म्हणत असतो. पण थोडंसं टेन्शन आहे, पण आनंद एवढंच आहे की पहिल्याच कामासाठी नॉमिनेशन मिळालंय आणि दिग्गज आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर नॉमिनेशन मिळालंय झी सारख्या एखाद्या मोठ्या चॅनलवरती. हेच मोठं आहे, पण मिळवण्याची इच्छा तर आहे. बघूयात काय होतंय.
माझ्या प्रियाला प्रीत कळेना या गाण्यासाठी, याच्या शीर्षगीतासाठी माझं यावर्षी 3ऱ्यांदा नॉमिनेशन झालं आहे. अँड आय एम व्हेरी हॅपी. जर रसिकांच्या कृपेने, बाप्पाच्या कृपेने आणि झीच्या इच्छेने जर मला यावर्षी अवॉर्ड मिळालं तर हे माझं सलग 3रं म्हणजे हॅट्रिकवालं अवॉर्ड असेल. सो विश मी लक. खूप वाट बघते मी अवॉर्ड फंक्शनची की मिळेल की नाही माहिती नाही मला. माझं नॉमिनेशन खलनायिकेसाठी झालं आहे, अहिल्या. मनात थोडी भीती आहे की मिळेल की नाही मिळेल, पण काहीच हरकत नाही. एवढ्या मोठ्या सगळ्या कलाकारांबरोबर माझं नॉमिनेशन झालं आहे, यातच माझा अवॉर्ड निश्चित झालं आहे. जय हो. तुम्ही सगळे मला बप्पाजी म्हणून ओळखता. माझं नाव आहे गुरुराज अवधानी. अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळायचं हे पहिलंच वर्ष आहे माझं. आणि बप्पाजीची भूमिका आहे ना, ती महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात जाऊन रुजली आहे. त्याचं नॉमिनेशन मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. मला बेस्ट विलन आणि बेस्ट मेल कॅरेक्टर अशा 2 कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन आहे. नॉमिनेशन मिळाल्याचा आनंद तर आहेच. पारितोषिक मिळेल न मिळेल हे तिथं ठरणार आहे. आत्ता माझी मनस्थिती म्हणाल तर मी आजची संध्याकाळ एन्जॉय करण्याचं ठरवून आलेलो आहे आणि एन्जॉय करणार आहे बस. तुम्ही सगळ्यांनी प्रेम दाखवत माझ्यावर, याबद्दल धन्यवाद. बेस्ट जज कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन आहे. छान वाटतंय. मागे 1-2दा मागचे 2 वर्ष देखील नॉमिनेशन होतं, पण नाही मिळालं अवॉर्ड. त्यामुळे यावर्षी मिळावी अशी इच्छा आहे. लेट्स सी. झी मराठीवर भाग्यलक्ष्मी नावाची जी सिरियल चालू आहे त्याच्यात मी गुरवची भूमिका करतोय. सहाय्यक कलाकार म्हणून माझं नॉमिनेशन झालेलं आहे, त्याबद्दल झीचे आभार. सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकारासाठी माझं नॉमिनेशन झालं आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी. बघूया जे पण होईल. मला वाटतं नॉमिनेशन झालं नाही हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि ते गिफ्ट होतं मोठं. तर बघूया काय होतं आहे. प्रेक्षक तर माझ्यावर आहेतच. माझं नॉमिनेशन झालं आहे सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेसाठी आणि त्याचा आनंद वाटतोय. माझ्या टीमनी खूप सहाय्य दिलेलं आहे मला सगळ्याच कामात. सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून माझं संभाव्य विजेत्यांमध्ये नाव वाचलं आणि बरं वाटलं, आनंद झाला. अवॉर्ड्स आम्हा कलाकारांना एक नवीन उमेद देऊन जात असतात, त्यामुळं खूप आनंद झाला. पण आता इतकी वर्ष काम करतोय त्यामुळं असं एकदम उड्या मारण्यासारखं असं राहिलेलं नाही वय. आता अतिशय कूल आणि शांतपणे मी हे स्वीकारत असतो. संभाव्य विजेत्यांमध्ये माझं नाव घेतल्याबद्दल शतशः धन्यवाद. तर आता काही क्षणातच या सोहळ्याला सुरुवात होईल. आई शपथ, मी तुमच्याशी बोलत काय बसलोय. आज सगळे कलाकार मंडळी तयार झालेत. मला पण तयार व्हायचंय, तर मी जातो. पण तुम्ही बघत राहा वामन हरिपेठे प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2010. बाय. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2010.